राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच जोरदार पावसाने जे आहे ती दमदार बॅटिंग केलेली आहे। आपण पाहिलं तर मुंबईसह पुणे शहराला देखील चांगलंच पावसाने जोडपून काढलं आहे। कालच हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणांना या शहरांना जे आहे ते रेड अलर्ट जे आहे तो जारी करण्यात आलेला होता आणि आपण एकंदरीत पाहिलं तर कालपासूनच पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे। आज देखील पावसाचा मुसळधार संततधार जे आहे जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतो आणि यामुळेच पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण साखळी क्षेत्रातून मुठा नदीमध्ये जो आहे तो जवळपास 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता सोडण्यात आलेला आहे। पाहिलं तर सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडण्यात येतोय, मात्र आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढवण्यात आलेला आहे। नदीकाठच्या लोकांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता मी भिडे पुलाच्या जवळ आहे, जो भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे बऱ्याच दिवसांपासून बंद होता। तो भिडे पूल गणेशोत्सवामुळे वाहतूक कोंडी लक्षात घेता हा भिडे पूल वाहतुकीसाठी 2-3 दिवसांपूर्वी चालू करण्यात आलेला होता, मात्र जो पाण्याचा विसर्ग आहे तो सोडल्यामुळे मुठा नदी पात्रात हा पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे आज पुन्हा एकदा हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। आणि आपण जर एकंदर पाहिलं तर कोणती आपत्कालीन परिस्थिती नको म्हणून आपण पाहिलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जे असतील, NDRFचे जवान जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत, मात्र पोलीस प्रशासनाकडून सुद्धा तितकीच काळजी घेण्यात येते। आपण जर पाहिलं तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि पावसाचा जोर वाढला तर आणखी विसर्ग जो आहे तो या खडकवासला धरणातून सोडण्यात येईल असं देखील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली आणि पोलीस प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आहेत। पूरस्थिती निर्माण झाली तर नदीकाठच्या लोकांना लवकरात लवकर योग्य ती मदत मिळावी यासाठी अग्निशमन दलाचे लोक जे आहेत ते तत्परतेने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भातच या वाढत्या पावसाच्या जोरासंदर्भातच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील माहिती दिली। नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मागचे 2 दिवसापासून घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे। येणारे 2 दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे। हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे, मात्र शहरी भागामध्ये थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहोत। आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता, कारण आधीपासूनच कल्पना होती की येणाऱ्या काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅममध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे, जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील। तर त्या अनुषंगाने आमचं सध्या कोऑर्डिनेशन चालू आहे। लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही आहे, मात्र जर पाणी सतत जास्त चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅम्सपासून जे आपण पाणी सोडतो तो विसर्ग जे आहे ते वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड लाईनमध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते। तर तेव्हा प्रशासनाद्वारे निरोप दिला जाईल तर तातडीने त्या लोकांना शिफ्ट करावा, पण ॲज ऑफ नाव त्याची आवश्यकता वाटत नाही। नक्कीच आपण पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील अशी माहिती दिली आहे। सतत जर हा पाऊस राहिला तर पूरस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि जर पावसाचा जोर वाढल्यानंतर पाण्याचा विसर्ग जर वाढला तर पूरस्थिती आल्यानंतर जे काही नागरिक अडकू शकतात त्यांची जे आहे ते योग्य ते प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते, त्यांना हलवण्यात येऊ शकतं असं देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि त्याचप्रमाणे प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो पोलीस प्रशासनाचा फौजफाटा देखील या ठिकाणी आलेला आहे आणि प्रशासन जे आहे ते योग्य ती काळजी घेत आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून असं सांगण्यात देखील येतंय की गरज असेल तरच बाहेर पडा असं देखील आवाहन या प्रशासनाकडून करण्यात येतंय। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।